सीन आहे तो. छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार. बरं असेल मी पण पडू शकतो. आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा प्लॅन आपण भीमाशंकरचा बनवला आहे. भीमाशंकर ज्योतिर्लिंग. म्हणजे भोसरवरून 6:30 वाजता निघाले होते. तर आता आम्ही वाड्याला आहेत. तर आता वाजल्यात 8:08 झालेत. वाड्याच्या हायवेला एवढी ट्रॉफिक होती ना. बरं आहे ते बाईक होत्या. तर कार बीर तर मिनिमम अर्धा ते 1 तास मध्ये फसले ना, निघायला मुश्किलच ना. हा पण रस्ता खूप खराब आहे. इथून दाखवते 3 तास 14 मिनिट अजून. तर भीमाशंकरचा ट्रॅक काहीतरी 2.5 ते 3 तास लागतात ट्रॅक करायला. तर मी ट्रॅक करून जाणार आहेत. आता अशी तर गाडी पण जाते वरती. खाली गाडी ठेवणार पार्किंगला आणि ट्रॅक करणार. आम्ही ट्रॅकिंगला जातात. तर मी बाईक घेऊन जातात. आता भीमाशंकर आमच्याकडून 255 किलोमीटर आहे. तर 4 तास लागत होते. तर आता 1 तास तर आम्ही आता कवर केला आहे मधला. तर 3 तास 13 मिनिट बाकी आहेत अजून. तुम्हाला दिसेल का माहिती ना मोबाईल स्क्रीनवरती. तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल का माहिती नाही. तर मागचा ब्लॉग बघितला नसेल तर तुम्ही बघू शकता मागचा ब्लॉग. तो ब्लॉग आम्ही हरिश्चंद्रगडचा केला होता. राईड पण गेले ते हरिश्चंद्रगड परत. ती 4 ते 5 तासाची राईड होती. आता पेट्रोल टाकतो इकडे. टेन्शन नाही असं परत आपल्याला एकदा गेला का. याची स्प्लेंडरची हवा पाकी येतो का. गाड्याची हवा. तर आता कुठे आहेत का मला माहिती नाही. तर आता मॅपमध्ये ऑफलाईन डाउनलोड केला आहे. तर त्याच्यामध्ये दाखवते अजून 62 किलोमीटर आणि 1 तास 54 मिनिट दाखवते. तर ऑफलाईन डाउनलोड केला आहे ना. तर संबंध ना मला मी कुठे आहे आता. कुठेतरी घाटच आहे हा. पण भारी आहे. आजूबाजूला डोंगर आहेत पण ते डोंगर का दिसत नाही. कारण पूर्ण डोंगराच्या आजूबाजूला पूर्ण धुकं आहे. तर डोंगर दिसत पण नाही. आपला स्प्लेंडरवाला इकडे एक यामावाला पुढे गेला आहे. इथून लोकेशन डायरेक्ट आमचं खाडूस काहीतरी एक हे आहे तिकडे. ते लोकेशन आहे डायरेक्ट इकडे. तिकडून ट्रॅक चालू होईल. नाही करता मी 1.5 तास तरी कॅमेरा चालूच नाही केला. कारण पाऊस एवढा होता. इकडे मग थोडं ठीक वाटते. पाऊस तर गेला आहे. थोडं उजेड पण जास्त वाटतं. मग पूर्ण तिकडे आला तर पाऊस खूप पाऊस होता. कातबाव या साईडला आहेत. ओव्हरटेक करणार नाही मी जेव्हा दिसेल. त्याने हात केला बघून केला ओव्हरटेक. एक गाव होतं पिवळी म्हणून. तिकडे काही सीन होता. सही सीन वाटला. बाईक चालवतात ना असे समोर. त्याच्या समोर असे पूर्ण डोंगर आणि डोंगरावर डोंगरावर एक पूर्ण एवढूसा असा हा टोक जसा होता ना. त्याला पूर्ण साईडून पण त्या डोंगर. काय सीन वाटत होता. एवढंच की पूर्ण धुकं होतं ना. तर काही दिसलं नाही परफेक्ट. तर थोडंसं धुकं नसतं ना थोडं तर मजा आली असती. आईच्या गावात काय सीन वाटला असता तो. या गावात स्पीड ब्रेकर पण जाम खूप आहेत. स्पीड ब्रेकर हे बघ ना. जिकडे बघेल तिकडे स्पीड ब्रेकर जाम आहेत. पाहिजेत पण स्पीड ब्रेकर. आता वातावरण थोडं हे झालं थोडं. ट्रॅकला दोन घाट आहेत. एक गणेश घाट आणि एक शिडी घाट. शिडी घाट आता बंद आहे. त्यामुळे आम्ही गणेश घाटवरून जाणार आहेत. गणेश घाटवरून ट्रॅक करणार आहेत. कारण शिडी घाट आहे ना तो पूर्ण खराब झाला वाटतं. त्यामुळे त्यांनी बंद केलं आहे. पेट्रोल टाकायला थांबा लागेल कुठेतरी. पहिला पेट्रोल टाकून घेतो.
त्याला सांगा लागेल पहिला पेट्रोल पंप तिकडे का थांब. हो नदी बघा पूर्ण भरलंय. डॅम आहे तो. एक बरं आहे तू याच्यावर उपाय मिळत. ते बंद पण केलं काय पोलिस आहे मध्ये मध्ये मुरबाड पोलिसने. पेट्रोल टाकायला थांबलेला माणसं पुढे गेल्यात. बरं आहे ते मॅप आहे माझ्याकडे आता वाटायला असते. पुढचा सीन तुम्हाला दिसतं का माहिती नाही बघा. दिसला तर सही एक नंबर सीन आहे दिसला तर. काय सीन आहे तो. आता ऊन आलेला परत पाऊस आला. अजून इथे चालला अजून इथे चालला अजून. याद भेटतो वा मी आवाजला माहिती का नाही नाही काय आवाजला बेकार याद भेट आई मी इथे पुढे गेला नंतर समजला. आता काहीतरी 36 मिनिट दाखवते. 36 मिनिटात पोचतील खंडास मध्ये. म्हणजे 16 किलोमीटर आहे इकडून. काय 24 मीटर राईट आहे 24 मीटरला. ओ खड्डा बघ. तो सीन दिसतो काय माहिती दिसतो का मला नाही माहिती. बघा बाप सीन आहे बाप. ही पाऊस असतो इथे थोडा म्हणजे चालू असतो कंटिन्यू. पण असा पण नाही एकदम जोरामध्ये. म्हणजे नॉर्मल असा थोडा 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 पडतो परत जातो परत येतो. वॅगनार वाले दादा. छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार. काय वॉटरफॉल आहेत ते एक नंबर. आंबेश्वर का आंबेश्वर काहीतरी होतं. आंबेश्वर होतं वाटतं. वॉटरफॉल बी एक नंबर. काय बघ चाललंय. हा सीन बघा. हो एक नंबर सीन. तीन वॉटरफॉल मला एक साथ दिसले पुढे. तीन वॉटरफॉल पूर्ण ही लाईनच आहे नाही. पूर्ण पूर्ण आजीच आहे डोंगरच आहे ते बघ. तो दिसणार नाही. तुला बघायचं असेल तर तुम्हाला इथे यायला लागेल. त्या रूटला गेला ते दिसते. वॉटरफॉल वॉटरफॉल वॉटरफॉल. त्यासाठी व्हिडिओ चालू ठेवतो. भरोसा ना मी पण पडू शकतो.
पाय त्यासाठी आधीच खाली काढून ठेवा लागलेत. हो बघ, याच्यावरून सरकतात. झाडाची ती मूळ असतात ना, त्याच्यावरून गेलेलाच टायर का स्लिप मारतो. ओळाला पडला पाहायला बे. ओ बेकार पायाला वळव आलेला. रस्ता खतरनाक आहे पण अजून अजून नीट नाही मिळत. हे बघ हळूचा. यो कोणता रस्ता काढला?